कारण या बाकी सगळ्या लोकांना आवाज आहे, म्हणजे अस्मितेला आवाज आहे, धर्माला आवाज आहे, जातीला आवाज आहे, शेतकऱ्यांना आवाज कुठे आहे? वो सुबह कभी तो आएगी, ज्या दिवशी खरोखर शेतकऱ्यांच्या, श्रमिकांच्या, गरिबांच्या प्रश्नावर निवडणुका होतील आणि ती सुबह ज्यावेळी येईल त्यावेळेस बहुमत आणि ताकद ही श्रमिकांच्या बाजूची असेल. तुम्ही बघा, एका पक्षातून दुसऱ्या पक्षात एखाद्या माणसाला जायला एक क्षणाचा सुद्धा विलंब लागतो का? लागत नाही. त्याचं मन काही आक्रांत होतं का की अरे आपण काल काय बोललो, आज काय बोलायचं, असं वाटतं का? नाही वाटत. कारण ते मूळतः पक्षांतर करतच नाही. ते फक्त पार्टीचं नाव बदलतात, त्यांची विचारसरणी एकच आहे. भांडवलशाही काय करते तर माणसाचं सगळं स्वत्व जे आहे ते पिळून पिळून त्याचं नफ्यामध्ये रूपांतर करते आणि ती प्रक्रिया पिळण्याची चालू ठेवते आणि त्यामुळे माणसं नफ्यासाठी काम करायला लागतात आणि माणसं नफ्यामध्ये आनंद शोधायला लागतात आणि नफ्याच्या भाषेत बोलू लागतात. 50-60% श्रमिक लोकांना फक्त ते जेमतेम जिवंत राहतील आणि पुढची पिढी परत एकदा लुटता यावं यासाठी जन्माला घालतील, याच्यासाठी जगवलं जातं. आज दुर्दैवानं आपल्या शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगाचं महत्व किती समजलंय मला माहित नाही, परंतु हे काय आहे हे आपल्या दुश्मनांना जादा समजलेलं आहे. हिंदू मुस्लिमांच्या, भारत पाकिस्तानच्या ऐवजी श्रमिकांचं राजकारण पुढे गेलं पाहिजे अशा पद्धतीचं बोलू पाहतो आहे, जो प्रेमाची भाषा करतो आहे, जो दुश्मनी, हिंसा याच्या पलीकडे जात माणसं जोडण्याची, प्रांत जोडण्याची, देश जोडण्याची, विश्व जोडण्याची भाषा करतो आहे, त्या बाजूने आपल्याला जावं लागतं. झाली असेल थोडीशी पिछेहाट, परंतु आजचे आमचे पराभव पचवितो आम्ही, उद्या अस्तव विजय तो कसला उरावर, जखम जो करणार नाही, दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. ऍक्च्युली हे सगळं चालू असताना कोणता पक्ष कोणाचा, हे सगळं हा खेळ खेळत असताना राजकारण्यांना शेतकऱ्यांकडे बघायला तरी वेळ आहे का, किंवा ते विचार करायला तरी वेळ आहे की असं काहीतरी कुठेतरी चालू आहे की शेतकऱ्यांचे हे प्रश्न आहेत? नाही बघा, राजकारणाचे दोन एक प्रकारे खिमे पडलेले आहेत. खिमे म्हणजे दोन ग्रुप पडलेले आहेत. आपल्याला उगाच असं वाटत असतं की वेगवेगळे पक्ष आहेत, परंतु ते तसं नाही आहे. दोन वेगवेगळे गट पडलेले आहेत. एका गटामध्ये सर्व भांडवली पक्षांची जी लोक आहेत ती सामावलेली आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, त्याला तुम्ही काही नाव द्या, हे एका विचारसरणीचे लोक आहेत. आणि दुसऱ्या बाजूला परिवर्तनवादी पक्ष, संघटना, चळवळी दुसऱ्या बाजूला आहेत. हे सरळ दोन टीम आहेत मी तुम्हाला सांगतो, आणि ह्या टीम मध्ये संघर्ष सुरू आहे, झगडा सुरू आहे. हा जो पहिला गट मी तुम्हाला सांगितला त्याच्यामध्ये तुम्ही नाव काही ठेवा, काँग्रेस, भाजप, शिवसेना, तुम्ही बघा एका पक्षातून दुसऱ्या पक्षात एखाद्या माणसाला जायला एक क्षणाचा सुद्धा विलंब लागतो का? लागत नाही. त्याचं मन काही आक्रांत होतं का की अरे आपण काल काय बोललो, आज काय बोलायचं, असं वाटतं का? नाही वाटत. कारण ते मूळतः पक्षांतर करतच नाही. ते फक्त पार्टीचं नाव बदलतात, त्यांची विचारसरणी एकच आहे. आणि ती विचारसरणी कोणती आहे? ती विचारसरणी आहे गरिबाचं नाव घ्यायचं, श्रमिकाचं नाव घ्यायचं, शेतकरी कष्टकऱ्यांचं नाव घ्यायचं. मात्र धोरण हे श्रमिकाला, शेतकऱ्याला, गरिबाला जे लुटतात त्यांच्या बाजूची राबवायचं आणि त्यातून भांडवलदारांचं, लुटणारांचं भलं करायचंच. त्या लुटीमध्ये आपलाही वाटा शोधायचा आणि तुम्हीही लुटा, आम्हालाही द्या आणि आपलं चालू द्या. आपण भाषणं गरिबांच्या बाजूची करू, शेतकऱ्यांच्या बाजूची करू, श्रमिकांच्या बाजूची करू, पण कृती मात्र आपण आपलं कसं चांगलं चालेल याच्यासाठी करू. याच्यावर एकमत असलेली लोक एकवटलेली तुम्हाला दिसतील ह्या सगळ्या भांडवली राजकीय पक्षांमध्ये. दुसऱ्या बाजूला कोण आहेत? त्यांची किती संसदीय ताकद आहे तो भाग वेगळा, परंतु ते तत्वज्ञानाच्या पातळीवर ठाम उभे आहेत आणि त्यांना हे नेटकं कळलेलं आहे की सध्याच्या राजकारणामध्ये आणि एकंदरीतच समाजव्यवस्थेमध्ये बहुसंख्य जो समाज आहे, 70-80% समाज जो आहे, शेतकरी आहेत, कामगार आहेत, भूमिहीन आहेत, आदिवासी आहेत, दलित आहेत, वंचित आहेत, दररोज कष्ट केल्याशिवाय ज्याची चूल पेटत नाही असे असंख्य लोक आहेत. त्यांचं रोज शोषण चालू आहे. एक मध्ये एस्फामचा अहवाल आला, तुम्ही तो सगळ्यांनी पाहिला. काय अहवाल सांगतो? भारताच्या एकंदरीत आर्थिक परिस्थितीबद्दलचा तो अहवाल आहे आणि तो अहवाल बाहेर आल्यानंतर त्याच्या ऑफिसवर धाडी पडल्या, हे आपण सगळ्यांनी पाहिलं. अहवाल काय सांगतो? अहवालामध्ये सांगितलं की भारताची आत्ताची जी सगळी संपत्ती आहे या संपत्तीपैकी 5% लोकांकडे देशाची 60% संपत्ती एकवटलेली आहे. 5% लोकांकडे 60% संपत्ती एकवटलेली आहे आणि तळागाळातल्या 50% लोकांकडे देशाची केवळ 3% संपत्ती आहे. सोपं करून सांगतो,
100 लोक आहेत घरात, 100 लाडू आहेत. हे जे काही धोरणं, हे जे काही राजकारण चालू आहे, त्याचा परिणाम असा आहे की ह्या सगळ्या राजकीय पक्षांनी एकवटून ज्या प्रकारची धोरणं आणली, त्यांनी सांगितलं की 100 लाडूपैकी 60 लाडू आपल्या घरातल्या 5 माणसांना दिले जातील पोट भरण्यासाठी, आणि 3 लाडू हे 50 लोकांना दिले जातील. 50 लोकांनी हे 3 लाडू वाटून त्यांचं पोट भागवायचं, आणि दुसऱ्या बाजूला 5 लोकांना 60 लाडू दिलेले आहेत. ही त्रास देणारी विषमता जी आहे ती रोज वाढते, आणि ही वाढत राहावी यावर एकमत असणाऱ्या लोकांच्या ताब्यामध्ये सत्ता आहे. त्यांना एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जायला एक क्षणभरही लागत नाही, कारण त्यांना माहिती आहे की इकडेही आपण लाडूचे भागीदार होतो, तिकडेही आपण लाडूचे भागीदार राहू. फक्त भाषणं आपल्याला त्या 50% लोकांसाठी करायची आहे ज्यांना आपण 3 लाडूमध्ये जगवतो आहेत. तुमच्या भाषेत सांगतो, एकूण कृषीमधून, शेतीमधून ग्रॉस इन्कम जे आहे राष्ट्राचं ते किती टक्के आहे? 15%वर आपण आलेलो आहोत. आणि त्याच्याशी निगडीत लोकसंख्या माझ्या मते 50%हून अधिक आहे. 70-75% लोक हे शेती आणि शेती आधारित उद्योगांवर आहे. आणि हे मी सांगत नाहीये, हे भारताच्या संसदेमध्ये ज्यावेळी आपण अहवाल ठेवतो, पाहणी अहवालाची ही आकडेवारी आहे. म्हणजे मी आता विषमतेच्या बद्दल जे बोललो, ती विषमता भरून राहिलेली आहे आणि ही वाढत जाणार आहे. यामुळे अस्वस्थ असणारे हे दुसरे लोक आहेत दुसऱ्या बाजूला, आणि त्यांना बरोबर कळले की लुटलो जातो आहे, समाज लुटला जातोय, देश लुटला जातोय. भाषणं काही असतील, भाषणं नावाची देशाला पुढे नेण्याची असतील, भारत पाकिस्तानची असतील, हिंदू मुस्लिमांची असतील, जाती धर्माची असतील, शेतकऱ्यांचं कल्याण करणारे असतील, त्यांचं उत्पन्न दुप्पट करणारे असतील, 15 लाख रुपये वगैरे देण्याचे असतील, तरुणांना रोजगार देण्याचे असेल, 80 कोटी नागरिकांना रेशन देण्याचे असतील, हे सगळं असेल, भाषणं असतील. पण त्या आडून प्रचंड लूट करायची, आणि 50% 60% लोकांना ते कसं बस जिवंत राहतील. गाईचा गोठा असतो, त्याच्यात बैल बांधलेला असतो, आणि बैलाला शेतकरी सुद्धा फक्त त्याला जेमतेम जगता येईल एवढंच वाढतो. त्याला भेळपुरीचं जेवण कुणी दिलं नाही. 50-60% श्रमिक लोकांना फक्त ते जेमतेम जिवंत राहतील आणि पुढची पिढी परत एकदा लुटता यावं यासाठी जन्माला घालतील, याच्यासाठी जगवलं जातं. आता हे वास्तव अस्वस्थ जे लोक ज्यांना करतायत ते सगळे आहेत डाव्या पक्षांमध्ये, ते आहेत पुरोगामी चळवळीमध्ये. त्यांची नावं काही असू द्यात, त्यांच्या एकमेकांमध्ये मतभेद असू द्यात, ते समाजसेवी संघटनेत काम करणारे असू द्यात, पुरोगामी असू द्यात, अंधश्रद्धा निर्मूलनमध्ये काम करणारे असू द्यात, ते वेगवेगळ्या समाजसेवी संघटनेत काम करणारे असू द्यात, त्यांनी फरक पडत नाही. 2च गट आहेत. पण सर फरक कसा पडतो ना? तुम्ही म्हणलात की संसदीय लोकशाही, संसदेत किती लोक आहेत या दुसऱ्या गटाची तो भाग जाऊ दे, तो का नको जाऊ देत ना सर? तर फरक तिथे पडतो ना, कायदे तिथे बनतात, धोरणं तिथे बनतात. बिलकुल. अशा वेळेस जो दुसरा गट आहे, जो तुम्ही मांडताय, जो दुसरा गट, की ज्याला जो कैवारी आपण असं धरूयात, आणि बाकी सगळे पक्षाचं नाव कोणतं असू द्या एका गटात आहे, मग तो जो कैवारी गट आहे, मग तो राजकारणात कमी पडतोय का? बिलकुल, तुम्ही बरोबर मुद्दा काढला. जाऊ द्या, मी यासाठी म्हणालो ते कमी महत्वाचं नाहीये, परंतु बऱ्याचदा डावे पक्ष, चळवळी, आम्ही जे लोक काम करतोय त्यांचं मूल्यमापन, बाबा तुमचे किती खासदार आहेत, किती आमदार आहेत यावर ठरतं. त्याच्यावर त्याचं मूल्यमापन ठरवू नये. ज्या चळवळी होत आहेत, त्याच्यामुळे ज्या पॉलिसी मेकिंग होत आहे, श्रमिकांना जो आधार मिळतोय, अशा कर्मचाऱ्यांची आत्ता लढाई करून आम्ही आलो. आणि कोविडमध्ये ज्या आशांनी प्राणाची बाजी लावली त्यांना परवापर्यंत फक्त 1000-2000 रुपये मिळत होते. संप झाला आणि आता त्यांना 15,000 रुपये, आशांना 21,000 रुपये गटप्रवर्तकांना मिळाले. मागच्या शेतकरी संपामध्ये आम्ही सगळेजण लढलो आणि पहिल्यांदा 34,000 कोटीची कर्जमाफी करावी लागली, दुसऱ्यांदा परत 25,000 कोटीची घोषणा करावी लागली. यासाठी मी म्हणालो की ठीक आहे, आमचं कदाचित संसदीय राजकारणामध्ये आमचं प्रतिनिधित्व किती आहे यापेक्षाही एकंदरीत चळवळी, संघर्ष ह्याच्यानुसार आपलं शक्तींचं जे काही मोजमाप आहे ते केलं पाहिजे. तुमचा हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे की मग आम्ही कमी पडतोय का, हे असं समीकरण का होत आहे? अगदी बरोबर मुद्दा आहे की आत्ताची जी लोकशाही आहे तीच मुळात ही, आपण बघा की ही भांडवली लोकशाही आहे आणि त्याच्यावर शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही, घामाचं दाम मिळत नाही, याच्यावर निवडणुका होत नाहीत. श्रमिकांना त्यांच्या घामाचं दाम मिळत नाही, याच्यावर निवडणुका होत नाही. प्राथमिकताच नाही आहे. ती प्राथमिकता राहणार नाही यासाठी सबंध मीडिया काम करते, मीडिया हाऊसेस काम करतात,
बुद्धिजीवी जे आहेत, भांडवली व्यवस्थेचे पाठीराखे ते काम करतात. संपूर्ण साधनं त्यांच्याकडे आहेत. आम्हाला तुमच्यासारखी माणसं कदाचित आमचं म्हणणं पोहोचवण्यासाठी काम करतील, परंतु अदरवाईज आज आपण जसं एक मिरवणूक काढली आणि त्यातून 10 लोकांच्या पुढे भाषण केली, यापेक्षा वेगळी साधनं काय आमच्याकडे उपलब्ध आहेत श्रमिकांची म्हणून. परंतु दुसऱ्या बाजूला ज्यांच्याकडे आपण संपत्तीचा 5% लोकांकडे जो वाटा आपण दिलेला आहे 50-60%चा, त्यातून त्यांनी साधनं उभी केलेली आहे आणि त्याच्यासाठी ते इन्व्हेस्टमेंट करतात. त्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांच्या सभा व्यवस्थित वेळेवर व्हाव्यात यासाठी अदानी अंबानी साहेबांकडून हेलिकॉप्टरची सोय होते आणि गर्दी कमी पडू नये यासाठी आंतरराज्यीय ट्रेन सोडल्या जातात आणि बरोबर आजचे दिन आने वाले हे याच्यासाठीचा प्रचंड प्रोपोगंडा केला जातो. ही लढाई ही साधनांच्या विषमतेची पण लढाई. परंतु आम्ही कमी पडलेलो आहोत का? मला माफ करा, जर ही दुसऱ्या खिम्यातली लोक नसते तर भारतातली लोकशाही कधीच संपली असती. ही दुसऱ्या खिम्यातली लोक जर नसते तर आज जे हाल आहेत श्रमिकांचे त्याच्यापेक्षा अधिक बदतर हाल आपल्या सगळ्यांना पाहावे लागले असते. मला माफ करा पण सांगू द्यात की कदाचित हे दुसऱ्या खिम्याची लोक नसती तर आज ज्या भारत मातेचं वंदन करून ही लोक आज राजकारण करतायत, तो नकाशा तशा पद्धतीनं कदाचित अस्तित्वात राहिला नसता, त्याची शक्ल पडली असती. प्रचंड योगदान ह्या विचारवंतांचं, ह्या डाव्या लोकांचं, ह्या श्रमिकांच्या चळवळी करणाऱ्या लोकांचं राहिलेलं आहे. आणि म्हणून वो सुबह कभी तो आएगी, ज्या दिवशी खरोखर शेतकऱ्यांच्या, श्रमिकांच्या, गरिबांच्या प्रश्नावर निवडणुका होतील आणि ती सुबह ज्यावेळी येईल त्यावेळी बहुमत आणि ताकद ही श्रमिकांच्या बाजूची असेल. तर एक ऑब्झर्व्हर म्हणून मला वाटतं, तुम्ही आता जे शेवट बोललात ना की शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर निवडणुका होतील, तर यासाठी काय करावं लागेल? तर आत्ता रिसेंटचं उदाहरण आपण घेऊयात. मराठा समाजाला आरक्षणाची मागणी जोर धरू पाहत होती, त्यानंतर एक प्रकार घडला आणि मनोज जरांगे यांनी उपोषण केलं आणि सबंध मराठा समाजाने त्यांना पाठिंबा दिला. एकूणात काय, लांबून जर बघितलं तर एक प्रेशर ग्रुप तयार झाला. त्याने अख्खं मंत्रिमंडळच त्या गावात येऊन बसलं. बरोबर, म्हणजे नमलंच, सरकारच नमलं. आणि मग त्यांच्या तो अजेंड्यावरती मुद्दा आलाच, म्हणजे त्यांना घ्यावाच लागला. अगदी अजून दुसरं उदाहरण, अगदी तुमचंच उदाहरण, जे तुम्ही हजारो शेतकऱ्यांना घेऊन दिल्लीवर, मुंबईला धडकच दिली. म्हणजे तसंच पंजाबच्या शेतकऱ्यांनी जवळपास 1.5 वर्ष धडका देत राहिले आणि बसले. म्हणजे तो प्रेशर ग्रुप तयार झाला. त्यानंतर ती प्राथमिकता सरकारला ठरवावी लागली की नाही, आता ही आपली प्राथमिकता आहे. आरक्षणाबद्दल काहीतरी विचार मांडणं, काहीतरी निर्णय घेणं ही आपली प्राथमिकता आहे. शेतकऱ्यांबद्दल तो कायदा मागे घेणं आता हे आपल्याला अनिवार्य आहे. तर मला वाटतं इथेही राजकारणाचाच मुद्दा आहे. म्हणजे इथे राजकारणच, हे समाजकारण करता करता ज्यावेळेस तुम्ही लोक संघटित होतात आणि जातात, प्रेशर ग्रुप तयार होतो आणि हे एक प्रकारचं राजकारणच आहे. त्याला एक चेहरा असतो, मग त्याचं नाव कदाचित अजित नवले असेल, त्याचं नाव कदाचित अजून दुसरं काहीतरी असेल. तर हे सगळं होत असताना मग शेतकऱ्यांचे पुन्हा तेच मुद्दे येतात. हमी भाव नाहीये, दुधाचा भाव कमी झालाय, आपण मगाशी बोललो तसं, कांद्याची काय निर्यात थांबवलीये, सुरू केली, म्हणजे तेच मुद्दे येतात. मग शेतकऱ्यांचे मुद्दे घेऊन राजकारण किंवा संघटित लोक एकत्र का होत नाहीत आणि याच्या मागची कारण तुम्हाला काय वाटतं? कारण या बाकी सगळ्या लोकांना आवाज आहे, म्हणजे अस्मितेला आवाज आहे, धर्माला आवाज आहे, जातीला आवाज आहे, शेतकऱ्यांना आवाज कुठे आहे? शेतकऱ्यांनाही खरं तर त्यांचा संघर्ष आपण जर पाहिला, म्हणजे अगदी ज्योतिबा फुले महाराष्ट्रामधलं जर उदाहरण झालं तर तेव्हापासून आतापर्यंत शेतकरी संघर्षाची प्रदीर्घ परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे आणि आपण नक्कीच त्याच्याबद्दल मला फार प्राऊड फील होतं. देशाला सुद्धा खूप मोठी परंपरा शेतकरी आंदोलनाची लाभलेली आहे. मी आपल्याला सांगतो, ज्या किसान सभेचा मी कार्यकर्ता आहे त्याची सुरुवात लाहोरला पारतंत्र्याच्या काळात झाली आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये शेतकऱ्यांना उतरवण्यासाठीचा प्रचंड मोठा एक प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन ह्या किसान सभेचं राहिलेलं आहे. त्या व्यतिरिक्त सुद्धा सहजानंद सरस्वती सारखे लोक किसान सभेमध्ये होते. त्यामुळे शेतकरी लढतोय, त्याच्याबद्दल काही वाद नाही. तुमचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तेच प्रश्न शेतकऱ्यांना का घ्यावे लागतात. तो गोष्ट जर आपण समजून घेतली तर आपल्याला पुढची दिशा आपल्याला ठरवता येईल. ही जी काही भाव नाही, हे आजाराचं लक्षण आहे. हे जे शेतकरी आत्महत्या करतायत हे आजाराचं लक्षण आहे.
शेतकऱ्यांच्या मुलाची लग्न होत नाहीयेत हे आजाराचं लक्षण आहे. आपण जी डावे लोक आहोत किंवा ज्यांना खरोखर व्यवस्थेला भिडायचंय त्यांनी ते जे दिसतं त्याच्या पलीकडे जाऊन ते का दिसतं याचा शोध घेतला पाहिजे. शेती धोरणाकडे तुम्ही ज्यावेळी पाहता त्यावेळी भारताचं शेती धोरण 1991 साली अबाउट टर्न झालं. 1991च्या अगोदरचं शेती धोरण आणि 1991 नंतरचं शेती धोरण यात तुम्हाला मूलभूत अशा प्रकारचा फरक पडलेला दिसतो. आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आकडेवारी तुम्ही काढून पाहिली तर 1991 नंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आकडेवारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसते. या दोन गोष्टींचा काहीतरी संबंध आहे. मी वैद्यकीय क्षेत्रात काम करतो म्हणून मला माहिती आहे की ताप यायला लागला तो ताप कधीपासून यायला लागला हे आम्ही डॉक्टर मंडळी पेशंटला विचारतो आणि मग आमच्या डायग्नोसिसला आम्ही तिथे कॉन्सन्ट्रेट करतो. काय घडलं 1991ला? स्वातंत्र्य मिळाल्यापासून 1991 पर्यंत एक प्रकारे ती पण भांडवली व्यवस्थाच होती, तर काही समाजवाद नव्हता. परंतु त्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवर एक डाव्या विचाराचा फार मोठा दबाव होता. सोव्हिएत युनियन होती, चीन होता, बाकी सगळ्या वेगवेगळ्या फोर्सेस काम करत होत्या आणि ह्याची काही लूट चालू आहे. 50%-60% लोकांना तुम्ही 3 लाडू देतायत आणि सांगतात की त्याच्यावर तुमचं जेवण करा आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड लूट होते. तर याच्या विरोधात एक प्रकारचं सेंटिमेंट जागतिक पातळीवर होतं, त्याचा दबाव होता राजकीय, त्याच्यामध्ये एक प्रकारची प्रेशर ग्रुप हा देश पातळीवर, राज्य पातळीवर, देश पातळीवर सुद्धा होता, आंतरराष्ट्रीय पातळीवर होता. दुसरं एक मोठी अशा प्रकारची कमिटमेंट असणारे नेते हे स्वातंत्र्य चळवळीतून आलेले होते, ते सगळ्या पक्षांमध्ये होते आणि स्वातंत्र्य चळवळीचा जो एक ध्येयवाद होता तर त्याचं प्रतिबिंब सुद्धा त्यावेळच्या नेतृत्वामध्ये होतं. आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट की इथे सुद्धा लेफ्ट फोर्सेस जे आहेत त्यांची एक ताकद होती आणि त्याचाच एकत्रित परिणाम म्हणून. आणि त्यावेळी अन्न ही आपली सगळ्याची प्राथमिकता होती. म्हणजे आपल्याला मिलूचा गहू खायला लागायचा. आपल्या लहानपणी आजोबांना विचारा, मी आता काही आजींशी आजोबांशी अजून पण बोलतो तर ते सांगतात की तो लाल गहू यायचा आणि तो आम्हाला खायला लागायचा, तिकडे तो डुकरांना दिला जायचा पण त्याच्यावर आम्हाला गुजरण करायची राहायची. आणि मांजरपाटचं कापड मँचेस्टर मधून यायचं आणि ते जाडं भरडं कापड आम्हाला घालावं लागायचं. तर अन्न ही प्राथमिकता होती आणि ते अन्न आणि कापड सुद्धा हे शेतीतून येणार होतं. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून 1991च्या अगोदर सगळी राज्य व्यवस्था, सरकार, समाज आणि शास्त्रज्ञ हे शेतकऱ्याच्या मागे उभे राहिलेले आपल्याला दिसतात. आणि म्हणून बघा, भाकरा नंगर कधी झाला? तेव्हा झाला. पेस्टिसाइडचा शोध, DDT आपण सगळ्यांनी लहानपणी पाहिलेली आहे, ती भारतामध्ये कधी आली? त्या काळात आली. हायब्रिड अशा प्रकारची गव्हाची वाणं ही डेव्हलप केली गेली, स्वामीनाथनचा फार मोठा वाटा आहे, ती कधी केली गेली? हा सगळा समाज, देशातलं राजकीय नेतृत्व, विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष ह्या सगळ्यांनी शेतकऱ्यांच्या मागे एकजुटीनं उभं राहिलेलं, शेतीच्या मागे एकजुटीनं उभं राहिलेलं दिसतंय. आणि म्हणून त्या काळामध्ये अन्नाच्या बाबतीमध्ये भारत काही प्रमाणामध्ये स्वयंपूर्ण झालेला आपल्याला दिसतो. हा स्वयंपूर्णतेचा जो प्रश्न आहे तो सरळ तुमच्या स्वायत्तेशी संबंधात आहे. म्हणजे बांगलादेशावर तुमच्या इंदिरा गांधी आक्रमण करायला निघाल्यानंतर अमेरिकेने डोरे वटारले की बघा, हा गव्हाचे कंटेनर भरून घातलेले आहेत, ते येणार नाहीत, तुमचं राजकीय धोरण आम्ही ठरवू. बरोबर क्लिक झालं आणि त्याने सांगितलं की आपल्याला स्वतंत्र राजकीय स्वायत्तता जर ठेवायची असेल जगामध्ये तर आपल्याला आपलं पोट आपल्याला भरता आलं पाहिजे. गरज पण होती. आणि परिणाम म्हणून तुम्ही बघा, धान्याच्या राशी शेतकऱ्यांनी उभ्या केल्या. शेतकरी काय करू शकतात, श्रमिक काय करू शकतात, हा जर पाठिंबा मिळाला तर आत्महत्या सोडा, जगामध्ये सरप्लस अन्नधान्य निर्माण करणारा देश बनवण्याचं श्रेय जसं ह्या सगळ्या फोर्सेसला जातं, त्याचबरोबर सर्वात जास्त श्रेय कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना. 1991ला आपण अबाउट टर्न केला आणि आपण म्हणालो की आता सरकार शेतकऱ्यांच्या मागे उभं राहणार नाही, समाज शेतकऱ्यांच्या मागे उभं राहणार नाही, कृषी विद्यापीठ आणि संशोधन आणि संशोधक शेतकऱ्यांच्या मागे उभं राहणार नाही. हे सगळं आता खाजगी भांडवलदार करतील, कॉर्पोरेट कंपन्या करतील. तुम्हाला किती रुपयात कच्चा माल घ्यायचा आहे, कॉर्पोरेट ठरवेल. शेतीला किती पैसे लागतील, कॉर्पोरेट ठरवेल. तुम्हाला वीज पाहिजे, कॉर्पोरेट ठरवेल. पाणी पाहिजे, कॉर्पोरेट ठरवेल. उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात तेव्हापासून वाढायला तुम्हाला लागलेला आपण पाहतो. आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी जे तयार करतो ते विकण्यासाठी त्यापूर्वी सरकार खरेदी करायचं, काही प्रमाणात आधारभावाचं संरक्षण मिळायचं. 1991 नंतर सांगितलं ते बाजार ठरवेल आणि बाजार आंतरराष्ट्रीय असेल. म्हणजे मकाचे भाव हे इथे ठरणारच नाही, ते अमेरिकेच्या बाजारामध्येच ठरते, ते ब्रिटनच्या आणि युरोपच्या बाजारातच ठरते. आणि त्याचा परिणाम म्हणून एकीकडे उत्पादन खर्च प्रचंड वाढला आणि दुसरीकडे
त्या उत्पादना खर्चाच्या माध्यमातून जो शेतीमाल आपण तयार केला त्याची किंमत ठरवण्याचं स्वातंत्र्य शेतकऱ्याचं संपलं, सरकारचा पाठिंबा संपला आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भांडवलदार आणि कंपन्या शेतीमालाचा उत्पादन खर्च वाढवत गेले आणि शेतीमालाचे भाव पाडत पण गेले. कारण कच्चा माल पाहिजे होता शहरांचा विकास करण्यासाठी, कच्चा माल पाहिजे होता औद्योगिक विकास करण्यासाठी, कॉर्पोरेट घराण्यांना प्रचंड संपत्ती मिळवण्यासाठी. आणि त्यामुळे ती धोरणं बदलल्यामुळे सगळ्या आत्महत्या सुरू झाल्या, शेतीचे प्रश्न सुरू झाले. आता ताप आल्यानंतर पॅरासिटेमॉलची गोळी दिल्यानंतर 3 तास ताप कंट्रोलमध्ये येईल, 35,000 रुपयाची कर्जमाफी केल्यानंतर त्या वर्षापुरत्या शेतकरी आत्महत्या कमी येतील. पण जोपर्यंत ज्यामुळे तो आजार झालेला आहे त्या जंतूंवर जोपर्यंत आपण अँटीबायोटिक वापरून त्याचा खात्मा करत नाही, ती धोरणं जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत ताप येत राहणार. ताप नाही आला तर कदाचित उलट्या होतील, उलट्या नाही आल्या तर आणखीन काहीतरी सिम्पटम दिसतील. आणि म्हणून आम्ही जी डावी लोक आहोत, जी किसान सभेची लोक आहोत, तर ती एकीकडे ह्या सिम्पटमवर काम करतोच, त्याशिवाय ती शेतकरी आपल्याकडे येणार नाही, श्रमिक आपल्याकडे येणार नाही. परंतु ते आपल्याकडे आल्यानंतर आम्ही हा सातत्यानं प्रयत्न करतो की मूळ आजारावर लक्ष केंद्रित करा. ही काही संसदीय लढाई नाहीये. किती आमदार आले, किती खासदार आले, आम्हाला माहिती आहे की तेच आलटून पालटून येत आहेत. ते जोपर्यंत आलटून पालटून येत राहतील तोपर्यंत आलटून पालटून आम्हाला तीच लढाई करावी लागणार. आणि त्यामुळे आम्ही खचून नाही जात, आम्ही निराश नाही होत. किती वेळ मोर्चा काढायचे हा प्रश्न आम्हाला येत नाही. आम्हाला माहिती आहे की हे दीर्घकालीन अशा प्रकारचं पॉलिटिक्स आहे, हे दीर्घकालीन अशा प्रकारची लढाई आहे. आणि त्याची मानसिक तयारी करून आणि अचूक त्याला पर्याय देत फक्त भाषण करून नाही चालणार, त्याचे अल्टरनेटिव्ह काय. आणि म्हणून किसान सभा पर्यायी शेतकरी धोरण मांडते, काय केलं पाहिजे हे मांडते, जमिनीच्या बद्दल काय केलं पाहिजे, विषमुक्त शेतीच्या बद्दल काय केलं पाहिजे, शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे, शेतीला अधिक उत्पादन खर्च, अधिक शेतीमालाला भाव मिळेल यासाठी काय केलं पाहिजे. आणि हे सरकारने केलं पाहिजे असं आम्ही म्हणतो. काही लोक असं मानतात की 4 शेतकऱ्यांनी एकत्र यावून 4 एकरची शेती सेंद्रिय करावी. परंतु ज्यावेळी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय फोर्सेस काम करतायत मार्केटचे, त्यावेळी हे शेतकरी टिकू शकणार नाही, हे आकलन आपण लक्षात घेतलं. आणि म्हणून सरकारच्या पातळीवर आम्ही पर्यायी धोरणं मांडतो, जिथे संधी मिळते ते आम्ही करतो. केरळमध्ये डाव्यांचं सरकार आहे आणि तिथे भाजीपाल्याला सुद्धा उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देण्याची भूमिका घेतली गेलेली आहे. मी कालच आपल्या डेअरी मिनिस्टरचे जे सेक्रेटरी आहेत त्या विभागाचे त्यांच्याशी बोललो. मुंडेंचं नाव सगळ्यांना माहिती आहे, आयुक्त होते आणि त्यानंतर आता त्यांच्याकडे तर ते म्हणाले की डॉक्टर हे तुमचं बरोबर आहे, पण रिफॉर्म्सची गरज आहे आणि रिफॉर्म जोपर्यंत तुम्ही करत नाही, आता ते ज्याला रिफॉर्म्स म्हणतात त्यालाच आम्ही धोरणात्मक बदल म्हणतो, ते तुम्ही जोपर्यंत नाही करत हे होतं राहणार. न कंटाळता ही पण लढाई करावी लागेल आणि त्याचबरोबर धोरण परिवर्तनाची लढाई पण करावी लागेल. आणि म्हणून लांबचा पल्ला गाठावा लागेल, तो गाठायचा आहे, त्याला काही अल्टरनेटिव्ह नाहीये. माझा डॉक्टर मुद्दा परत तोच आहे. तुम्ही म्हटलात डाव्यांचं सरकार आहे केरळमध्ये आणि तिथे हमीभाव दिलाय, तर ती पॉझिटिव्ह गोष्ट आहे. माझं म्हणणं आहे की इथे का नाहीये मत असं, इथे तुम्ही का नाही राजकारण करत, तुम्ही का नाही सत्तेत जात, तुम्हाला का नाही. म्हणजे मला तुमचा मुद्दा कळतोय की आम्ही जे करतोय त्याने फरक पडत नाही असं नाहीये, नक्कीच नाही. त्याच्यामुळे कालचं उदाहरण आशा वर्कर्सचे वेतनात वाढ झाली, त्याच्या आधीचं उदाहरण जेव्हा तुम्ही मुंबईवरती मोर्चा नेला होता त्यानंतर बरेच गोष्टी असतील, हे आहेच आहे ना. पण जर मुद्दा तोच आहे, जर तेच प्रश्न येत असतील तर तुम्ही लोक सगळे त्या कार्यकारी पदावर हवेत ना, त्यासाठी काय करताय. नाही, मान्य आहे, परंतु मी आपल्याला सांगितलं की त्यामुळेच आमचे राजकीय पक्ष नक्कीच आहेत, लेफ्ट पार्टी ज्या आहेत त्या लढत आहेत आणि त्यांचं राजकारण लक्षात घेऊन तिथे जाण्याचा पूर्ण प्रयत्न करतायत. परंतु त्यांच्यासाठी लढाई अवघड आहे, कारण साधनं कमी आहेत. 2 रुपये श्रमिकांकडून गोळा करूनच तुम्हाला निवडणुका लढवाव्या लागतील. मी आपल्या अकोल्याचं उदाहरण देतो की आम्ही इथे आमचा आदिवासी कार्यकर्ता आहे, चांगला कार्यकर्ता, त्याला उभं केलं. त्यावेळी आमच्या निवडणुकीचा विधानसभेचा खर्च 3 लाख रुपये होता. आणि आज तुम्ही कोणत्याही गावात विचारा, तिथे एका ग्रामपंचायतीच्या एका वार्डाचा खर्च 3 लाख रुपये आहे. ती जी लूट तिकडे गेलेली आहे ती लूट परत येते आणि त्याच्याशी सामना करावा लागतो. आणि त्याला काहीही शॉर्टकट नाहीये. ज्यांनी ते शॉर्टकट घेतले ते संपलेले तुम्हाला राजकारणामध्ये दिसतील. अगदी शेतकरी नेत्यांची आत्ता नावं तुम्ही मला घेता येतील आणि खूप लोक त्यांच्या मागे उभी राहिलेली आपल्याला पाहिलेली, पण त्यांनी हे शॉर्टकट घेतले. कधी यांच्या बरोबर युती, कधी त्यांच्या बरोबर युती, आणि आज तुम्ही बघा ते अत्यंत फ्रस्ट्रेट आहे, संपवले त्यांना अत्यंत. ते स्वतः आतून सुद्धा ते प्रामाणिक लोक आहेत, परंतु असं शॉर्टकट नसतो.
ही लढाई जी आहे ही लढाई आपण समजून घेतली पाहिजे. ही बळीराजापासून चालत आलेली, चार्वाकापासून चालत आलेली, महात्मा फुलेपासून चालत आलेली, आंबेडकरांपासून चालत आलेली, छत्रपती शिवाजी महाराजांपासून चालत आलेली लढाई आहे आणि ती अनेक पिढ्या करावी लागणार आहे. हा पंचवार्षिक शॉर्टकट याच्यामध्ये नाहीये. आणि ते एकदा लक्षात आलं की मग नैराश्य येत नाही आणि मग आपण स्वतःला बिल्डअप करतो की येस, आपल्याला काही पिढ्यांपर्यंत हा संघर्ष करावा लागणार आहे. परंतु हे होईल का नाही, तर हे 100% होईल हा विश्वास आहे आणि म्हणून आपण काम करतो. तुम्ही म्हणाल की हा विश्वास कुठून येतो? म्हणजे विश्वास दोन गोष्टीतून येतो. एक तर अंधश्रद्धेतून विश्वास येतो की नाही, आणि एक जर त्याला काही शास्त्रीय आधार असेल तर विश्वास येतो. उदाहरणार्थ पाणी तापतं, आपण सगळे सायन्सचे विद्यार्थी आहोत, आणि पाणी तापल्यानंतर सुरुवातीला पाणी तापताना आपल्याला दिसत नाही आणि पाण्याचं तापमान हळूहळू वाढायला लागतं आणि मग ते पाण्याचं तापमान वाढत 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 जोपर्यंत चालतं तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये फारसा काही बदल दिसत नाही. तुम्ही काय काहीच बदल होत नाही, मी आग देतोय, काहीच फरक पडत नाही, आग देतोय, दररोज मोर्चे काढतोय, काहीच फरक नाही पडत, दररोज लढाई करतोय, जेलमध्ये जातोय, तुरुंगात जातोय, हजारो लोक लढतायत, काहीच फरक नाही पडत. हे काय फार तर थोडंसं कोमट झालेलं आहे. याला संख्यात्मक बदल म्हणतात. आणि हे संख्यात्मक बदल एका विशिष्ट पातळीवर गुणात्मक बदलामध्ये परावर्तित होतात. ज्यावेळी 100 डिग्री सेल्सिअस हे पाण्याचं तापमान, जो पाण्याचा उत्कलन बिंदू आहे, बॉइलिंग पॉइंट आहे, 101 पाण्याचं तापमान होणार नाही. पण 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागणार आणि सातत्यानं ते तापमान वाढवणार. हा मार्क्सने मांडलेला जो संख्यात्मक आणि गुणात्मक बदलाचा जो शास्त्रीय म्हणजे समाज परिवर्तनाचा जो नियम आहे, त्या नियमाच्या आधारे हे होणार. अंधश्रद्धा नाहीये, त्याच्या मागे सायन्स आहे. आम्ही सगळे जी लोक आहोत ते सायंटिफिक सोशल अशा प्रकारचं कल्चर मानणारी किंवा अशा प्रकारची विचारसरणी मानणारे माणसं आहोत. आम्ही अंधश्रद्धाळू नाही आहोत. आणि म्हणून उघडेपणाने आम्हाला माहिती आहे की ते पाण्याचं टेम्परेचर, ज्याला संख्यात्मक बदलासाठीचं मार्क्स वर्ग संघर्ष म्हणतो. मी तुम्हाला 2 वर्ग आता सांगितले ना, एका बाजूला भांडवलदार आणि त्यांचे नुमाइंदे आहेत, दुसऱ्या बाजूला श्रमिक आहेत. हा संघर्ष आहे, हा स्ट्रगल आहे आणि हा सुरू आहे. ह्याच्यामध्ये अधिक ताकदीनं त्या वस्तूमधला संघर्ष वाढत जाईल आणि हे दोन्ही फोर्सेस जे त्या व्यवस्थेचे भाग आहेत, अपोजिट असणारे फोर्सेस, यांच्यातलं सत्ता संतुलन किंवा पॉवरचं जे संतुलन आहे ते ज्यावेळेस श्रमिकांच्या बाजूने झुकेल त्यावेळेस 100 डिग्री सेल्सिअसला पाणी उकळून त्याची वाफ झाल्याशिवाय राहणार नाही. पाणी राहणार नाही, त्याची वाफ होणार आणि मॅटर 100% त्याचं कन्वर्ट होऊन ते गॅसेस फॉर्म मध्ये जाईल. मी तुम्हाला एक सायंटिफिक उदाहरण त्यासाठी दिलं. सो आपल्याला वाट पाहावी लागेल आणि वाट पाहून हातावर हात ठेवून राहून चालणार नाही, तर त्याच्यात कॅटलिस्टचं काम करावं लागेल. कॅटलिस्ट, माझा तोच मुद्दा आहे परत की कॅटलिस्ट म्हणून आता काय, राजकारण बदलते, वेगाने बदलते, खूप गोष्टी आल्या, तंत्रज्ञान बदलते, नवीन तंत्रज्ञान येते. ह्या सगळ्याचा रोल समाजकारणात, राजकारणात खूप महत्वाचा आहे. बिलकुल. तसं असताना तुम्ही जो काही वर्ग म्हणजे सरळ डावी विचारसरणी काय सांगते, कसं काम करते याबद्दल सखोल सांगितलं. अशा वेळेस डावी विचारसरणी हा विचार नाही करत का आत्ताच्या घडीला, या 21व्या म्हणजे 2023 मध्ये आपण बसलोय, की हे सगळं बदलत असताना आपण आपली, मी त्याला स्ट्रॅटेजी म्हणतो, तुम्ही कदाचित त्याला आयडियोलॉजी म्हणाल किंवा प्लॅन म्हणाल, तर त्याच्यात काही बदल तिथे थोडासा, पुन्हा एकदा सॉरी म्हणतो, पण आडमुठेपणा येतो का? तसं होत नाही. टॅक्टिक्स आणि स्ट्रॅटर्जीज याचं दर 5 वर्षाने, दर 3 वर्षाने अत्यंत सखोल विचारमंथन होतं. म्हणजे डाव्यांकडे जी लोकशाही आहे ती लोकशाही तर कोणत्याही पक्षात नाही, हा आमचा अत्यंत ठाम दावा आहे. म्हणजे अगदी शाखा पातळीपासून हे विचारमंथन सुरू होतं की मागच्या 3 महिन्यामध्ये आपण हे ठरवलं होतं, ही आपली स्ट्रॅटर्जी होती आणि हे आपल्या टॅक्टिक्स होत्या. मग त्याच्यात आपण पुढे किती गेलो, आपली लढाई पुढे गेली का, आपण मागे गेलो का? आणि अगदी सामान्य माणसाला सुद्धा मेंदू असतो असा आमचा ठाम विश्वास आहे. अनेक लोकांना वाटतं की फक्त एकाच माणसाला मेंदू आहे आणि तो कसा आहे तुम्ही पाहिलेला आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की सर्वात काम करणारा घटक जो आहे त्याला सुद्धा कळतं आणि म्हणून त्याला सुद्धा विचारण्याची प्रक्रिया सुरू होते दर 3 वर्षानंतर. आणि अधिवेशनं होतात, ठराव पास केले जातात, विचारमंथन होतं आणि त्यातून एक राष्ट्रीय पॉलिसी ठरते. आणि त्या राष्ट्रीय पॉलिसी ठरवत असताना आंतरराष्ट्रीय सगळे संदर्भ लक्षात घेऊन पुढचे 3 वर्ष आपल्याला काय करायचं याचं नियोजन, याची टॅक्टिक्स, याचे स्ट्रॅटेजी ठरतात. बऱ्याचदा बाहेरची जी लोक आहेत ज्यांना ह्या प्रक्रियेमध्ये भाग ते घेत नाहीत,
त्यांना असं वाटतं की अरे पाणी तर उकळूच नाही राहिलेलं, तुम्ही काहीतरी बदला भाऊ, आता एक गॅस लावला जरा 4 गॅस लावा, अजून काहीतरी करा. पण ते तसं नसतं. ती सगळी प्रक्रिया शांतपणाने चालते आणि फार नेटाने चालते. आणि म्हणून कदाचित संसदेमध्ये आमदार खासदार कमी झालेले असतीलही, पण रस्त्याची लढाई तुम्हाला त्या काळात वाढलेली दिसते. आणि त्याचाच परिणाम असतो की 40,000 लोक चालत जातात, धडकतात. त्याचाच परिणाम असतो शेतकऱ्यांचा संप होतो. त्याचाच परिणाम असतो आशांचा संप होतो. त्याचाच परिणाम असतो लाखो शेतकरी जे कम्युनिस्ट नाहीत ते दिल्लीच्या सीमेवर जातात आणि धोरणात्मक बदलापर्यंत एक चिकाटीनं त्या ठिकाणी एक लढाई करतात. त्याच्या मागे प्रचंड गाडून घेतलेली, तत्वज्ञानाला बांधील असलेली लोक असतात आणि ठामपणाने ते उभी राहतात. वेळ लागेल, पण हे होईल. आणि हे जर झालं नाही तर मानवजातीचा आणि सृष्टीचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही. ही मानवमुक्तीची लढाई आहे. ही काही कोणत्या लोकांना आमदार खासदार होण्याची किंवा कोणाला विश्वगुरू होण्याची लढाई नाहीये. ही जी लढाई आहे ही मानवमुक्तीची, मानव वाचवण्याची आणि सृष्टी वाचवण्याची लढाई आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? तुम्ही IT क्षेत्रात काम करता आणि मी तुम्हाला विनंती करेन की IT क्षेत्रात काम करणाऱ्या मित्रांच्या मुलाखती घ्या. ज्यांना आपण सुखी जीवन जगतोय अशा शहरी बांधवांच्या मुलाखती घ्या. ज्यांचे पॅकेजेस 50 लाख 40 लाख 30 लाख असे आहेत त्यांच्या मुलाखती घ्या. जे भांडवलदार आहेत, ज्यांच्या विरोधात आम्ही लढतोय, त्यांच्या मुलाखती घ्या. आणि त्यांच्या मुलाखती ऑन कॅमेरा घेण्याऐवजी त्यांच्या हृदयात शिरून बघा. प्रचंड नैराश्य त्यांच्या मनामध्ये साठलेलं तुम्हाला दिसेल. प्रचंड फ्रस्ट्रेशन त्यांना आलेलं दिसेल. आपण कशासाठी काम करतोय याचं प्रचंड वैषम्य त्यांच्या प्रत्येक कृतीमधून आलेलं तुम्हाला दिसेल. आणि ते आतून पोखरले गेलेले आहेत. त्यांनी त्यांचं जीवन जगण्याचा जो आनंद आहे तो त्याची प्रचंड किंमत दिलेली आहे. आणि ती किंमत देऊन ते पॅकेजेस त्यांनी मिळवलेले आहेत. ती किंमत देऊन त्यांनी नफ्याचे डोंगर चढवलेले आहेत. ज्या 3 लोकांबद्दल मी आपल्याला सांगितलं, 5 लोकांबद्दल की ज्यांच्याकडे 60 लाडू दिलेले आहेत, 60% संपत्ती आहेत, त्यांच्या कुटुंबियांच्या आणि त्यांच्या मुलाखती घ्या. आतून पोखरलेले आनंदाला पारखे झालेले लोक दिसतील. मार्क्स याला लॉ ऑफ एलिनेशन म्हणतो, म्हणजे परात्मवादाचा सिद्धांत म्हणतो. भांडवलशाही काय करते तर माणसाचं सगळं स्वत्व जे आहे ते पिळून त्याचं नफ्यामध्ये रूपांतर करते आणि ती प्रक्रिया पिळण्याची चालू ठेवते. आणि त्यामुळे माणसं नफ्यासाठी काम करायला लागतात आणि माणसं नफ्यामध्ये आनंद शोधायला लागतात आणि नफ्याच्या भाषेत बोलू लागतात. पण मार्क्स इथे बरोबर तुम्हाला एक असा मोठा प्रकाश देतो. तो म्हणतो की माणसाला नफ्यामध्ये कधीच आनंद शोधता येणार नाही. माणसाला संपत्ती निर्माण करण्यामध्ये जो आनंद आहे त्याच्यापेक्षाही वस्तू निर्माण करण्यामध्ये, ॲसेट निर्माण करण्याबरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिएटिव्ह गोष्टी करण्यामध्ये खरा आनंद मिळतो. नवनिर्मितीत आनंद मिळतो. आणि हा नवनिर्मितीतला आनंद जो आहे तो भांडवलशाही तुमच्याकडून हिरावून घेईल. तुम्ही म्हणाल कसं काय? मी 1 मिनिट त्याच्यासाठी तुमचा घेईल की जुन्या काळामध्ये चांभार असायचा गावाकडे. तो काय करायचा बघा, तो स्वतःच जायचा, जनावराचं चामडं स्वतः त्या ह्याच्यातून काढायचा, ते कमवायचा. त्याची एक प्रक्रिया असायची. तो त्याचा संपूर्ण आत्मा, त्याचं सगळं अंतरंग त्या चामडं कमवण्यामध्ये होतायचा. त्याने कमवलेलं चामडं त्याच्यामध्ये हातामध्ये असायचं आणि तो म्हणायचा की आता ह्या चामड्यापासून मला पाहिजे तशा प्रकारचे पादत्राण मी बनवणार. फार तर माप तुमचं घेईल, पण ह्याच्यात काय कलाकुसर असेल, ते कसे सॉफ्ट होतील, कसे सुंदर होतील. मी इतकी मेहनत घेईल की हे चामडं इतकं सुंदर असेल की पायात घालल्यानंतर खूप मस्त वाटेल. असं स्वतः तो त्याच्यात होतायचा. आणि मग तो त्यांनी कष्ट करून तयार केलेल्या मालाची किंमत पण सांगायचा. शेतकरी पण तसंच करायचा. 4 एकर 5 एकर 10 एकरचे आपण सगळे शेतकरी कुटुंबातले लोक आहोत. त्याच्या शेतात काय लावायचं? थोडीशी मिरची लावायची आहे, थोडंसं वांगे लावायचे आहेत, थोडीशी फ्लावर लावायची आहे, एक मस्तपैकी आपल्या दोडक्याचा वेल आणि दुसऱ्या बाजूला एक डांगराचा पण वेल लावायचा आहे. आणि मी ते सगळं मी ठरवणार आहे, मी त्या शेतात काय लावायचं आहे आणि मी त्याची काळजी घेणार आहे आणि ते फुलताना मला पाहायचं आहे आणि त्याला ते जगलंच पाहिजे. याच्यासाठी विष आणि अजून विषारी द्रव्य मी मारत बसणार नाही. तर निसर्गतः मला ते करायचंय आणि ते मला माझ्या घरी घेऊन यायचंय. माझं शेत मला फुलवायचंय. किती प्रचंड आनंद होता. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आपण जे कमवतोय त्याच्यामध्ये आपला अंतरात्मा ओतल्याचा फील येत होता. आज काय होतंय? आज शेतात काय पिकवायचं हा शेतकरी ठरवत नाही, हे बाजारपेठ ठरवते.
आणि बाजारपेठ सांगते की आता ऊसाला चांगला माल आहे, बाकीचं सगळं सोडून द्या, ऊस पिकवा आणि ऊस पिकवण्यासाठी वाटेल ते करा, वाटेल ते पाणी करा, वाटेल ते रात्रीचं काम करा, परंतु ऊस पिकवा तरच पैसे मिळतील. आता भेंडीला चांगला बाजार येणार आहे, तुम्हाला काय वाटतं ते फार महत्वाचं नाही, भेंडी लावा आणि भेंडीसाठी वाटेल ते फवारणी करा, वाटेल ते कृत्रिम हे करा. त्याला त्या सगळ्या गोष्टीचं नियोजन करण्यामधला आनंद शेतकऱ्याचा संपला. त्याच्यामध्ये स्वतःचं स्वत्व, स्वतःचे श्रम, स्वतःची सगळं आत्मा ओतण्याचा त्याचा आनंद संपला, क्रिएटिव्हिटीचा आनंद संपलेला. IT मध्ये हेच झालेलं आहे, पार्ट करून टाकलं ना. आता जो चंभार आपल्या गावामध्ये ते चांबड्याचं हे विनोद होता, बूट बनवणाऱ्या कंपनीमध्ये त्या माणसाला उभं केलेलं आहे आणि त्याला एकच काम दिलेलं आहे की तू त्या मशीनवर बरोबर तुझ्याकडे ते चांबड्याचं हे कापून येईल, तू फक्त त्या मशीननी बरोबर त्याच्यामध्ये खेळा ठोकलाय की नाही एवढं बघ, आणि ठोकलेला नसेल तर तेवढं फक्त तू काढून टाक, बाकी तू तुझं डोकं काही चालवायचं नाही. पादत्राणं तयार करण्याचा आनंद त्याला आहे का? IT मधले लोक, आता तुम्ही वेबसाईट वगैरे बनवता त्यावेळी फ्रंट एंड आणि बॅक एंड असं काहीतरी तुमची भानगड असते. फ्रंट एंड वाल्याला बॅक एंड माहीत नसतो, बॅक एंड वाल्याला फ्रंट एंड माहीत नसतो, आणि बॅक एंड वाला करणारा अजून 25 असतो, तो फक्त डिलीटचं बटन डिझाईन करतो आणि एक एंटरचं बटन डिझाईन करतो. एंटरच्या बटन वाल्याला ती वेबसाईट कशी होईल याच्यामध्ये त्याचं स्वतः तो होतत नाही, आणि डिलीटचं बटन तयार करणाऱ्याला तो त्या वेबसाईटचे रिझल्ट जो मिळणार आहे तो त्याला स्वतःचा आपला वाटत नाही. आपल्या स्वत्वाला पारखे करते भांडवलशाही, आणि त्यातून क्रिएटिव्हिटीचा आनंद तुमचा संपतो. आणि त्यामुळे सगळे दुःखी आहेत साहेब, सगळे दुःखी आहेत. नफा कमवणारे दुःखी आहेत, नफ्याचे डोंगर रचणारे दुःखी आहेत, कोट्यावधीचं पॅकेज घेणारे दुःखी आहेत. तहसीलदार जाऊन विचारा त्याला, त्याच्यावर दररोज मोर्चे घेऊन जातो, परंतु तो सुखी आहे का? BDO सुखी आहे? ग्रामसेवक सुखी आहे? तुमच्या वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये आमदार, खासदार, मंत्री, संत्री झालेले लोक सुखी आहे? 18 तास काम करतात, आणि खरोखर करताना मी पाहिलेलं आहे. झोप नावाचा प्रकार नाही राजकीय नेत्यांना. 24 तास मेरी खुर्ची को अभी किसी भी हालत में अभी उसको पकड़ के रखना है. आणि बायकांना वेळ देता येत नाही, मुलांना वेळ देता येत नाहीये. स्वतःचं सगळं विसरून जाऊन त्या भांडवली व्यवस्थेनं, त्या भांडवली व्यवस्था उभा करणाऱ्यांचं सुद्धा रक्त पिळून 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 संपून टाकलेलं आहे, त्यांच्यातला माणूस मारून टाकलेला आहे. ते हैवानासारखं का वागतात सत्तेसाठी? त्यांचं स्वत्व ते गमावलेलं आहे. माणूस पण राहिलेलं आहे. माणूसपणाला भांडवलशाही पारख करते. आपल्याला काम काय आहे बघा, आपला पंतप्रधान झाला पाहिजे, आपला आमदार झाला पाहिजे, खासदार झाला पाहिजे, हे एवढं सोपं काम नाहीये. माणसाला त्याचं माणूसपण परत करण्याचं काम आपल्याला करायचं, आणि ते काम आपले हे सगळे जे लेफ्ट फोर्सेस आहेत ते करतायत, आणि त्यात मला फार आनंद मिळतो. आणि म्हणून मी माझा माणूस जो आहे तो मी मारून टाकत नाही, आणि म्हणून मी प्रचंड खुश राहतो. मी स्वतःला आनंद यात्री समजतो. तुम्ही म्हणाल की अरे डॉक्टर, तुझ्या अवतीभोवतीला एवढं दारिद्र्य, एवढं दुःख आहे, तू पोटतिडकीने एवढा भांडतो, आणि मग तू आनंदी कसा काय होऊ शकतो? मला त्यांचा आवाज बनण्यामध्ये माझं स्वतःचं स्वत्व, कारण मी ती चळवळ मी डिझाईन करतो, माझं शेत मी तयार करतो. मी म्हणजे मला अजित नवले म्हणून घेऊ नका, मला किसान सभा म्हणून घ्या, आम्ही सामूहिकरित्या ते करतो. आजची आपण मिरवणूक काढली बळीराजाची, त्याच्यामध्ये भांडवलशाहीने काय आम्हाला सांगितलेलं नाही कसं करायचं. ती बैल कसा असेल, बैलगाडी कशी असेल, त्याचा वेश कसा असेल, घोषणा काय असतील, पोस्टर्स काय असतील, आम्ही ठरवतोय. आणि त्याच्यामध्ये आनंद होतोय. नफ्याच्या किती एफडी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही केल्या, त्यात तो आनंद, त्या कागदामध्ये तो आनंद नाहीये मित्रांनो. माणूस पण शोधूया, ते मारून टाकले भांडवलशाहीने, ते परत जिवंत करूया. की आपण मगाशी शेतीचं पर्यावरण याबाबत बोलत होतो, तर त्या दृष्टीने आपण कोणत्या घातक मार्गाकडे चाललोय? मानव जातीचं जे अन्न तयार होतं याच्यामध्ये पर्यावरणीय दृष्ट्या सगळ्यात जास्त वाटा कोणाचा आहे तुम्हाला माहिती आहे? त्याचं तुम्ही कुठे मंदिर बांधलेलं नाहीये, त्याची कधी तुम्ही पूजा केलेली नाहीये. गायची करता, त्याला शास्त्रीय नाही, राजकीय कारण असतात, परंतु सगळ्यात जास्त अन्न निर्मितीमध्ये भाग जर कोणी घेतला असेल, मी विश्वाच्या बद्दल बोलतो आहे, ते मधुमक्षिका ज्या आहेत, मधमाशा ज्या आहेत, आणि त्यांच्यासारखी जी कीटक आहेत त्यांनी घेतलेलं आहे. क्रॉस पॉलिनेशन करणारे घटक आहेत हे, आणि त्यांनी जर क्रॉस पॉलिनेशन थांबवलं तर ज्या प्रकारची तुम्ही तेलम तुपम लावून चपाती खाता आहात ना, तर ती चपाती आपल्याला मिळणार नाहीये. आणि तुम्ही बघा की याचे परिणाम असे होत आहेत की उत्पादकता खूप ड्रास्टिकली घटते, आणि आपण उत्पादकता वाढवण्यासाठी खत देतो आहोत, टॉनिक्स सगळे देतो आहोत, पोषक देतो आहोत, परंतु उत्पादकता ज्या निसर्ग चक्रामुळे वाढणार आहेत तिला मात्र संपवत आहोत. जे पेस्टिसाइड मारतोय त्याच्यामुळे तुम्हाला आता मधमाशांची पोळे ग्रामीण भागामध्ये दिसेनाशी झालेली आहेत, त्यांच्या प्रजाती संपत चाललेल्या आहेत, कीटक संपत चाललेले आहेत.
मानव जातीला भरवण्याचं काम ज्यांनी ज्यांनी केलं, भांडवलशाही त्यांचाच वंश संपवते आहे. त्यांचा वंश संपवणं. 5वी आम्हाला एक कथा होती आणि त्याच्यामध्ये एक शेख चिल्ली नावाचं पात्र होतं आणि तो शेख चिल्ली त्या फांदीवर बसला होता, तीच फांदी तोडत होता. मानवजात भांडवलशाहीच्या माध्यमातून ते करते आहे. आणि मला वाईट असं वाटतं की ही माती निर्जीव करण्याचं काम, शेती निर्जीव करण्याचं काम, शेती उत्पादनं आणि शेती विषारी करण्याचं काम दुर्दैवानं शेतकरी बांधवाच्या हाताने त्याच्या नकळत त्याला कंपेल करून त्याच्या डोक्यावर मेंदूवर बंदूक ठेवून तू जर हे नाही केलं तर तुला जगताच येणार नाही, तुला तेवढे जगण्या एवढे सुद्धा पैसे मिळणार नाही, असं बंदूक ठेवून हे भांडवलशाहीचे हात करतायत. आणि कशासाठी? तर जे काही 5% लोक आहेत त्यांच्याकडे 60% जी संपत्ती जमली आहे त्यांना आता ती 65% करायची आहे, त्यांना ती आता 60% करायची आहे, 70% करायची आहे. आणि त्यासाठी ते तुमचे सेन्सेक्स आणि त्याच्यामध्ये ते पैसे लावणार आहेत आणि तुमची प्रगती ही सेन्सेक्समध्ये आणि या भांडवली कंपन्यांच्या पैशामध्ये मोजली जाणार आहे. स्वामीनाथन फार ग्रेट माणूस होता, ते आता गेले. ते असं म्हणाले स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीच्या प्रिएम्बलमध्ये की शेतीचं प्रगती ही पैशामध्ये आणि किती टन शेतीमाल तयार झाला याच्यामध्ये मोजता कामा नये. शेतीत राबणाऱ्यांना त्यातून काय मिळालं आणि शेतीला आपण परत काय केलं, शेतीतून घेतलं परत काय केलं, पर्यावरणातून घेतलं, पर्यावरणात परत आपण रिफिल काय केलं, याच्यात मोजली पाहिजे. बघा पुन्हा काय देतो त्यात खरं म्हणजे सुंदर आहे. आणि ते जर आपण नाही देऊ शकलो तर तुम्हाला माहिती आहे की वो कुहा एक ना एक दिन तो सूख जाएगा. आणि मानवजात आणि हे विश्व हे वाचवणं मुश्किल होऊन जाईल. आपली लढाई बघा काय आहे, पर्यावरणाची लढाई आहे, मानवमुक्तीची लढाई आहे, तशीच ही सृष्टी वाचवण्याची आपली लढाई आहे. त्यामुळे ती पंचवार्षिक नाही आहे. कोण आमदार निवडून आला, खासदार निवडून आला, तुम्ही तुमच्या आयुष्यात किती मंत्रिपद मिळवले ह्याच्या आधारावरती मोजता येणार नाही. त्याचं मूल्य आपल्याला त्याच्यातून म्हणजे आपल्याला ठरवता येणार नाही. ही अशी व्यापक लढाई आणि ती आपण नाही सुरू केलेली, ती अनेक पिढ्यापासून सुरू झाली. चार्वाकापासून, सांख्यिकापासून आपल्या भारतामध्ये लोकायतनापासून ही लढाई लढली गेलेली आहे. बुद्धांनी लढली आहे, आपल्या महात्म्यांनी सगळ्यांनी लढली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी ती लढाई लढलेली आहे. आपण फार छोटी त्यातली एक कडी आहोत. डॉक्टर, आपण हे सगळं शेतीविषयक बोलतोय, शेतकऱ्यांसाठी काय करायला हवं या संदर्भात बोलतोय. तुमचा सतत संपर्क येत असतो मायबाप सरकारसोबत की बाबा हा मोर्चा घेऊन तुम्ही धडकता, ती मागणी घेऊन धडकता. अशा वेळेस मला तुम्हाला विचारायचं आहे की आत्ता करंट लॉटमध्ये महाराष्ट्रात जे राजकीय दृष्ट्या सक्रिय आहेत, असा कोणता एखादा राजकीय नेता तुम्हाला वाटतं की बाबा हा निदान ऐकून घेतोय, बघतोय किंवा काहीतरी करतोय, म्हणजे रिॲक्ट तरी होतोय आपल्या मागण्यांना, कष्टकऱ्यांच्या मागण्यांना? हो, व्यक्तीबद्दल बोलण्याऐवजी मी तुम्हाला फार एकदम सुंदर सूत्र सांगतो. आता हे जे काही प्रश्नांबद्दल आपण बोललो, शेतीबद्दल, शेतकऱ्यांबद्दल, श्रमिकांबद्दल, कष्टकऱ्यांबद्दल, मानवमुक्तीबद्दल, ह्या सगळ्याला लक्ष जाऊ नये याच्यासाठी एक मोठं षड्यंत्र या देशामध्ये सुरू आहे. आणि ते षड्यंत्र असं आहे की ह्या बेसिक प्रश्न जे आहेत त्याच्यावर चर्चा झाली नाही पाहिजे, ते साईड ट्रॅक झाले पाहिजेत, ते आउटस्कर्टला गेले पाहिजेत, कारण यावर चर्चा होणं त्यांच्यासाठी घातक आहे. आणि म्हणून ते नॉन इश्यूज पुढे करतायत, अस्मितेचे प्रश्न पुढे करतायत, जातीचे प्रश्न पुढे करतायत. हिंदू मुस्लिम करायचं, शेतीचे प्रश्न साईड ट्रॅक, ओबीसी मराठा मेन स्ट्रीमचा प्रश्न बनवायचा, बाकीचे शेतीचे, दुष्काळाचे, शेतीमालाचे भाव पडले त्याचे प्रश्न साईड ट्रॅक. मी आपल्याला सांगतो की आपला नेता भविष्यामध्ये कोण असला पाहिजे किंवा कोण आशादायक आहे हे आजच्या पातळीवर, अगदी जाऊ द्यात भांडवलशाही गाडायची आहे आणि मानवमुक्ती करायची आहे इथपर्यंत तो बोलत नसेलही कदाचित, परंतु ज्याला हे कळालंय की हे जात धर्म, हिंदू मुस्लिम, भारत पाकिस्तान हा छलावा आहे, अस्मितेचं राजकारण छलावा आहे, ह्यामध्ये डिवाइड अँड रूल हे मुख्य सूत्र आहे, हे ज्या नेत्याला कळलंय आणि जो नेता आजच्या पातळीवर ठामपणाने धर्मनिरपेक्षतेची वकालत करतोय, हिंदू मुस्लिमांच्या, भारत पाकिस्तानच्या ऐवजी श्रमिकांचं राजकारण पुढे गेलं पाहिजे अशा पद्धतीचं बोलू पाहतो आहे, जो प्रेमाची भाषा करतो आहे, जो दुश्मनी, हिंसा याच्या पलीकडे जात माणसं जोडण्याची, प्रांत जोडण्याची, देश जोडण्याची, विश्व जोडण्याची भाषा करतो आहे, त्या बाजूने आपल्याला जावं लागणार. आणि मग ती एक व्यक्ती नाहीये, आपण व्यक्तीमध्ये अडकून पडलो की गडबडी होतात.
कारण व्यक्तीला मर्यादा असतात. आपण विचाराच्या आधारावर याचा निर्णय केला पाहिजे आणि आपण झुकलो पाहिजे की धर्म, जात, प्रांत, देश याच्या पलीकडे श्रमिकांची एकजूट, धर्मनिरपेक्षता एक मोठं मूल्य ते आपल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीनं आपल्याला दिलेलं आहे. आपली घटना जी प्रचंड संघर्षातून आपण त्या ठिकाणी आणलेले चाललेत ना प्रयत्न, एक देश एक निवडणूक अजेंडा समजून घ्या. उद्या एक देश एक नेता अजेंडा समजून घ्या. आपली वाटचाल फार झपाट्यानं एक चालक अनुवर्तित्व म्हणजे हुकुमशाहीच्या दिशेने त्यांना न्यायची. याच्या विरोधात कोण काम करतोय? आता मगाशी मी म्हणालो की सामान्य माणसाला सुद्धा मेंदू असतो असं कोण म्हणतंय? त्याला सुद्धा ऐकलं पाहिजे असं कोण म्हणतंय? गॅरेजमध्ये जाऊन, शेतकऱ्यांमध्ये जाऊन, कष्टकऱ्यांमध्ये जाऊन, श्रमिकांमध्ये जाऊन कोण लढाई लढतंय? सांघिक नेतृत्व तयार करून एक चालक अनुवर्तत्वाचा पराभव करावा लागेल. श्रमिकांच्या खऱ्या खुऱ्या प्रश्नांवर लढून ह्या दांभिक आणि एक प्रकारे नॉन इश्यूजच्या विरोधामध्ये लढाई करूनच आपल्याला राजकीय आपला अजेंडा आणि पर्याय आपल्याला निवडावा लागेल. सध्याच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या माध्यमातून त्या हालचाली ज्या सुरू आहेत आणि एकंदरीतच धर्मनिरपेक्षता आणि घटना वाचवणाऱ्या ज्या काही हालचाली सुरू आहेत त्या काही प्रमाणात नक्कीच आशादायक आहेत. तुम्हाला इंडिया आघाडी आशादायक वाटते येत्या 24 साठी? मी आपल्याला सांगितलं की पंचवार्षिक लढाईचा मुद्दा आम्ही सोडून दिलेला आहे. 24ची नंतर जे आहे ते अधिक भयानक पद्धतीने आक्रमकपणाने आपल्याला उद्ध्वस्त केलं जाणार आहे. आणि त्यामुळे वॉर्मअप मित्रांनो ह्याच्यासाठी करा की एक मोठी लढाई लोकशाही वाचवण्याची आपल्याला करायची. तो एक पडाव आहे 2024चा. होईल काय लढाई व्हायची ती पण शिद्दत से करेंगे, बिल्कुल करेंगे, पूरी ताकत से करेंगे. लेकिन दुनिया वहां पे खत्म होने वाली नाही आहे. मी हे फार आवर्जून सांगतो. कारण कदाचित त्या लढाईमध्ये काही झालं तर कॉन्फिडन्सच संपून जाईल सगळ्यांचा. तसं करू नका. कारण लढाई त्याच्यानंतर पण चालू राहणार आहे. कारण नंतर इंडिया आघाडीचं जरी सरकार आलं तरीही ज्या डिव्हाइड अँड रूल करणाऱ्या ज्या फोर्सेस आहेत त्या संपणार नाहीत. त्यांची कारस्थानं संपणार नाहीत. धर्म, देश, जात याच्यावरून देश पेटवणं संपणार नाही. कदाचित ते जास्त ताकदीनं अधिक चवताळून केलं जाईल. आणि म्हणून जो चीज है उसको समजना होगा. जे आव्हान आहे ते समजून घ्यावं लागेल आणि लांबची तयारी करावी लागेल. त्याच्यानंतर सुद्धा लढावं लागेल. आणि कदाचित 2024ला सत्ता परिवर्तन झालं आणि सत्तेवर जे आले ते जर परत एक प्रकारे बनियांच्या बाजूने भूमिका घेणार असतील, कॉर्पोरेट घराण्यांच्या बाजूने भूमिका घ्यावी लागेल, घेऊ पाहणार असतील तर त्यांच्याही विरोधात रस्त्यावर लढाई करण्याची तयारी ठेवावी लागेल. ही क्लॅरिटी ठेवावी लागेल. 2024ला सत्ता परिवर्तन केलं आणि काळे इंग्रज जाऊन गोळे इंग्रज जसे आले त्याच्यामुळे फरक पडला नाही, तसे हे जाऊन ते आले आणि फरक पडला नाही तर लढाईची तयारी ठेवावी. सैन्य तयारच ठेवावं. जितकं आतून पोखरलं गेलेलं आहे ते बघता फक्त 2024चा पडाव पुरेसा नाहीये. बिलकुल लढाई लंबी चालणार. लंबी लढाई चलेगी. डॉक्टर डाव्यांच्या बाबतीत नेहमी म्हटलं जातं, आताही तुम्ही बोलताना सतत माझ्या डोक्यात असं फिरत होतं की हे मी माझ्या बांधावरच्या कष्टकऱ्याला कसं समजावून सांगू की ही लढाई कशाची आहे. असं मी का बोलतोय की असं म्हटलं जातं, मी म्हणतोय असं नाही की डावे खूप युटोपियन जगात जगतात, खूप आदर्शवादी चित्र समोर उभं करतात, पण त्यांचे विचार ज्यांच्यापर्यंत पोहोचलेत म्हणजे ज्यांच्यासाठी ऍक्च्युअली काम करतात तुम्ही त्यांच्यापर्यंत खरंच इतक्या क्लॅरिटीने ते पोहोचताय का? मित्रा, मी तुला खरं सांगेल की डावे जेवढे वास्तववादी आहेत आणि डावे चांगल्या अर्थाने जितके आस्तिक आहेत तेवढे कोणीही आस्तिक नाहीये आणि तेवढे कोणीही वास्तववादी नाहीये. आस्तिक या अर्थाने की ज्या भ्रामक कल्पना आहेत त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवत नाही, ज्या दिसल्याच नाही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, जे प्रत्यक्ष दिसतं त्याच्यावर विश्वास ठेवून आमची रणनीती आम्ही ठरवतो. आणि म्हणून फार वास्तवदर्शी अशा प्रकारचे विचार जगणारी ही सगळी लोक आहेत. ते लोकांपर्यंत पोहोचण्याच्या बद्दलचं तुमचं म्हणणं अत्यंत बरोबर आहे. मी माझ्याबद्दलच तुम्हाला सांगेल की मी शेतकरी कुटुंबातून येतो, परंतु मला फार आनंद वाटतो की मी एक दुवा आहे. विचारवंतांचं म्हणणं शेतकऱ्यांच्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचवावं हे मला काही प्रमाणामध्ये जमलं आणि मी अपवाद नाहीये. मी आज सकाळच्याच भाषणामध्ये गोविंद पानसरे यांचा उल्लेख केला आणि गोविंद पानसरे यांना गोळ्याच घालून टाकलं पाहिजे असं काही मित्रांना वाटलं आणि त्यांनी तसं केलं. ते असं काय मांडत होते? मार्क्सपेक्षा तर वेगळं काही मांडत नव्हते. ते
इतर कोणत्याही तज्ज्ञ याच्यापेक्षा जास्त वेगळं काय मांडत नव्हते, ते सोप्या भाषेत मांडत होते आणि ते शेतकऱ्यांना, श्रमिकांना, कष्टकऱ्यांना समजेल या भाषेत मांडत होते. आणि ते तसंच मांडत राहिले तर एक दिवशी जात धर्माच्या पलीकडे जात हा संबंध समाज उभा राहून आपल्या शोषणाच्या विरोधामध्ये आघाडी उभारल्याशिवाय राहणार नाही. ह्याच्याबद्दल पूर्ण कॉन्फिडन्स भांडवली व्यवस्थेला आणि विशेषतः जे धर्माचं, द्वेषाचं आणि अत्यंत वाईट प्रकारचं राजकारण करतायत त्यांना वाटलं होतं. आणि म्हणून मित्रांनो, हा दुवा आपल्याला साधावा लागेल. जे तत्वज्ञान आहे ते अत्यंत सोप्या भाषेमध्ये शेतकरी, कामगार यांना समजेल या भाषेमध्ये त्यांच्यापर्यंत घेऊन जावं लागेल. आणि आज आम्ही बळीराजाची मिरवणूक काढली, त्याच्यामध्ये आभार प्रदर्शनाला जेव्हा शेनकर सर उठले आणि ते आभार प्रदर्शनामध्ये म्हणाले की इथे जमलेल्या माझ्या बंडकरी भावांनो आणि बहिणींनो. शेनकर सर कम्युनिस्ट आहेत का? नाहीत. शेनकर सर काहीतरी लेफ्ट पार्टीचे सभासद आहेत का? नाहीत. ते मराठा महासंघाचे काहीतरी कार्यकर्ते आहेत किंवा संभाजी ब्रिगेडचं काम करणारे आहेत. परंतु ज्यावेळी त्यांना त्यांचा भूतकाळ हा किती लढाऊ, किती क्रांतिकारक आणि किती ठाम विचाराचा होता, किती हाल अपेष्टा सहन करून इथलं जल, जंगल, जमीन, संपत्ती हे वाचवण्यासाठी त्यांनी प्राणाचं बलिदान दिलेलं आहे, हा जो क्रांतिकारकांचा इतिहास आहे, जो खऱ्या लढवयांचा इतिहास आहे, हा ज्यावेळी त्यांना समजतो त्यावेळी ती माणसं म्हणतात की अरे आपण लेचेपेचे नाही आहोत. झाले असतील थोडासे पराजय, झाले असेल थोडीशी पिछेहाट, परंतु आजचे आमचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव, विजय तो कसला वरावर जखम जो करणार नाही, दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. कवीनं किती सुंदर मांडलेलं आहे. तो आशावाद, तो जोश, ती उर्मी ही तयार होते, फक्त त्यांना सोप्या भाषेत सांगावं लागेल. अवघड भाषेत वाचावं लागेल, चिंतन मनन त्या भाषेत करावं लागेल, परंतु फार सुंदर भाषेमध्ये आपण सांगितलं, लोक उभे राहतील. आणि ते मोठी आशा आहे, तेच आशा आहेत, तेच अंतिम आशा आहे. यांनाच आपण कॅटलिस्ट म्हणूयात का, की जे सोप्या भाषेत समजून सांगतील? बिलकुल, तुमच्या सायंटिफिक लँग्वेजमध्ये आपण असं म्हणू शकतो. म्हणजे हे कॅटलिस्ट वाढण्याची गरज आहे. बिलकुल वाढण्याची गरज आहे. आणि नेसेसरी नाहीये की त्यांनी काहीतरी बावटाच हातात घेतला पाहिजे, नेसेसरी नाहीयेत की त्यांनी काहीतरी झेंडा हातात घेतला पाहिजे. आपण जे करतो ते पण बिलकुल मोठं कॅटलिस्टचं काम आहे, मोठं काम आहे. हे जे काही घुसळण आहे बिलकुल त्याच्यासाठी कोणत्याही म्हणजे राजकीय पक्षात आलंच पाहिजे असं काही नाहीये. कारण जे राजकारण आपण करू घातलेलं आहे ते राजकारण राजकीय पक्षांच्या, राजकीय आता जे काही संसदीय राजकारण आहे त्याच्या भिंती ओलांडणारं खूप मोठं पुढे जाणारं राजकारण आहे. आणि त्यामुळे सबकी जरूरत आहे. स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारसी होत्या त्या आघाडीवर आता सध्या काय परिस्थिती आहे? स्वामीनाथन हे स्वतःच फार तत्ववेत्ता असलेले शास्त्रज्ञ होते आणि त्यांना शेतीचं दुःख, शेतकऱ्यांचं दुःख हे समजलेलं होतं. कारण हरित क्रांतीच्या प्रचंड क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे. आणि म्हणून ते कुणाला भेटले तर भारतभर ते अशा असंख्य लोकांना, शेतकऱ्यांना, श्रमिकांना जाऊन भेटले. 4-5 वर्ष प्रचंड कष्ट घेऊन त्यांनी वेगवेगळे अहवाल तयार केले आणि अंतिम त्याचा मसुदा तयार करून तो सादर केलेला आहे. मला असं वाटतं की स्वामीनाथन आयोग मुळातून नव्या पिढीनं वाचला पाहिजे. जो जसाच्या तसा लागू करता येईल का? नाही. त्याचा आत्मा लागू करण्याची गरज आहे. त्याच्या शिफारशी आहे, त्याचं वर्डिंगवर अजिबात जायचं नाहीये, त्याच्या रिडिंगमध्ये जायचं नाहीये, त्याच्या लाईन्समध्ये जायचं नाही. रिडिंग बिटवीन द लाईन्स ज्या आहेत त्याच्यावर जायचं आहे. त्याचा आत्मा काय सांगतो? मी मगाशी जे म्हणालो तो ते सांगतोय की 1991 नंतर जी चूक आपण केली, समाज, देश, शास्त्रज्ञ, राज्यव्यवस्था, शेतकऱ्याच्या मागे उभं करणं आपण थांबवून बाजाराच्या आधारे बाजारातला भांडवलदारांना शेतकरी आणि शेतीचं, मातीचं शोषण करायला जे आपण अलाव केलं तर ते थांबवा, हा त्या स्वामीनाथन आयोगाचा आत्मा आहे. आणि म्हणून आज दुर्दैवानं आपल्या शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगाचं महत्त्व किती समजलंय मला माहित नाही, परंतु हे काय आहे हे आपल्या दुश्मनांना जादा समजलेलं आहे. आणि म्हणून तत्वज्ञानाला आणि तत्वज्ञान मांडणाऱ्यांना ते गोळीच घालतात. पानसरे, कलबुर्गी आणि दाभोळकरांना ते डेंजरस मानतात, कारण ते जे बोलू पाहत होते ते त्यांचं उघडं पाडणारे होते. आणि म्हणूनच स्वामीनाथन आयोगाला गोळी घालता येत नाही, पण त्याला थंड्या बक्षामध्ये दफन करून टाकता येतं. ते दफन करतायत आणि आम्ही उकरून काढतो आहोत. लढाई चालू राहणार आहे. पण स्वामीनाथन आयोगाची शिफारस शेतकऱ्याच्या गळ्यातला ताईत बनली आणि पुणतांब्याचे शेतकरी एकत्र येऊन त्यांनी ललकारलं की शेतकऱ्यांचं संप होणार आणि स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागू करा याच्यावर होणार. आणि बघता बघता महाराष्ट्र बंद पडतो आणि
5 तारखेला सबंध महाराष्ट्र बंदची घोषणा शेतकऱ्यांची यशस्वी होते. 11 दिवस संप चालतो, तो पांगतो आणि शेजारच्या मध्य प्रदेशमध्ये तो जातो आणि तिथे शेतकऱ्यांवर गोळीबार होतो आणि त्या गोळीबारामध्ये एक शेतकरी मारला जातो आणि महाराष्ट्रभरातले नव्हे तर देशभरातले शेतकरी नेते तिथे एकत्र येतात आणि ते त्या मारला गेलेल्या शेतकऱ्याच्या अस्थींच्या समोर शपथ घेतात की आम्ही देशव्यापी लढा उभा करू आणि त्यातून अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचा जन्म होतो आणि ती सबंध देशाच्या काही परिक्रमा करते आणि मग त्यावेळेस 3 कायदे ज्यावेळेस येतात तर त्याला पंजाबचे शेतकरी येऊन मिळतात आणि त्या पंजाबच्या शेतकऱ्यांच्या आणि अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या नेत्यांनी मिळून संयुक्त किसान मोर्चाची स्थापना होते. 500 पेक्षा जास्त संघटना एकत्र येतात आणि जग दखल घेईल अशा प्रकारचा संघर्ष 1 वर्षभर चालतो आणि मी झुकणार नाही म्हणणाऱ्याला झुकवलं जातं आणि कायदे मागे घेतले जातात. साध्या पुंतांब्याच्या शेतकऱ्यांनी एक थिंगी टाकल्यानंतर सगळ्या जगाला दखल घ्यावी लागेल अशा प्रकारचा वनवा वाढत जातो. हा शेतकऱ्यांचा जसा विजय आहे तसंच त्याच्या मागचा दृष्टिकोन असणाऱ्या तत्व ज्ञान बरोबर माहीत असणाऱ्या लोकांचा पण विजय आहे. स्वामीनाथन आयोग शेतकऱ्यांच्या गळ्यातला ताईत बनेल. तो दफन करण्याची इच्छा ज्यांची असेल त्यांना ते करू द्या. शेतकरी तो उकरून काढतील आणि त्या शिफारशींमध्ये अडकू नका. त्याचा आत्मा जिवंत ठेवून शेती, माती आणि संस्कृती वाचवण्यासाठी प्रचंड एल्गार ह्याच मातीतून उभा राहील. मित्रांनो, मी मगाशी सांगितलं की तुम्ही जे काम करतायत ते काम किती मौल्यवान आहे ते मी समजू शकतो. ही काही कोणत्याही अजेंडा पुढे घेऊन जाणारी लढाई नाहीये. हा एकंदरीतच मानवमुक्तीचा जो लढा आहे आणि ही सगळी जीवसृष्टी आणि निर्जीव सृष्टी सुद्धा वाचवण्याचा लढा आहे. मी फार ट्रेस देऊन म्हणतो निर्जीव सृष्टी सुद्धा वाचवण्याचा लढा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एक मोठ्या सैनिकाचं काम करता आहात. तुमच्या कामाचं महत्त्व आज किती लोकांना पटेल मला माहीत नाही, परंतु तुम्ही फार महत्त्वाचं काम करता आहात. आमच्या प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल की ह्या लोकांच्या मागे उभं राहण्याची, त्यांना पाठबळ देण्याची नितांत आवश्यकता आहे. काय करायचं आहे आपल्याला? फक्त ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, एक लाईकचं बटन दाबायचं आहे, एक सबस्क्राईबचं बटन दाबायचं आहे. इतना तो बनता है. आपण सगळ्यांनी ते करावं ही विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो. धन्यवाद. धन्यवाद.